नमस्कार. तर आज आपण बाल गोपाल ज्वेलरी कशी बनवणार आहोत हे बघणार आहोत लहान मुलांसाठी. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे मी शीट घेतलेली आहे. ह्याला फोम ग्लिटर शीट असं म्हणतात. मी इथे ही ऑरेंज कलरची शीट होती माझ्याकडे आणि त्यावरती आता मी मुकुटसाठी ड्रॉ करून घेत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपण कशा प्रकारे ड्रॉ करून घेत आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण मुकुटाचा भाग ड्रॉ करून घेत आहे. वरच्या साईडला कोहरी सारखा आकार काढून घेतलेला आहे आणि त्या साईडला सुद्धा 2 छोट्या कोहऱ्या आपल्याला काढायच्या आहेत आणि सुंदर असा मुकुट करायचा आहे. आता मध्यभागी आपण फोल्ड करून हे कट करून घेणार आहोत आणि बरोबर मध्यभागून कट करणार आहोत, म्हणजे दोन्ही साईड आपल्या सिमिलर येतील, सारख्या येतील. ओके. तर आता आपण पूर्णपणे आपला जो मुकुट आहे तो आपण कटिंग करून घेत आहोत. तर ही जी शीट असते तिला ऑलरेडी ग्लिटर लावलेलं असतं. फोम ग्लिटर शीट असं ह्याला म्हणलं जातं. मी डायरेक्ट इथे ग्लिटर शीट यूज केलेली आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साधा कागदसुद्धा यूज करू शकता. आता आपण याला आउटलाईन देण्यासाठी इथे मोत्याची चेन वापरणार आहोत. मोती असलेली जी चेन असते तर ती आपण इथे आउटलाईनसाठी यूज करणार आहोत. मुकुटची पूर्ण आउटलाईन आपण ह्याने करून घेणार आहोत. तर आता ही चेन आपल्याला लागणार आहे तेवढे आपण कट करून घ्यायची आहे आणि B7000 या ग्लूने आपल्याला ती चिटकवून घ्यायची आहे पूर्ण बॉर्डरवरती. तर पूर्ण मुकुटाला आपण ती चेन लावून घेत आहोत. आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघत असताना प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करत जा, म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते. तर आपण पूर्ण मुकुटाला येथे आउटलाईन करून घेणार आहोत या चेननी. तर आता व्हिडिओत तुम्ही बघू शकता की आपण कशा प्रकारे आउटलाईन केलेली आहे. तर आता मध्यभागी आपण एक ग्रीन कलरचा रेडी कुंदन आहे आपल्याकडे, तर तो आपण इथे स्टिक करून घेतोय. त्याच्या साईडने पुन्हा आपण ही बॉल चेन लावणार आहोत आणि बॉल चेन लावल्यानंतर त्याच्या साईडने आपण पुन्हा गोल्डन कलरच्या माझ्याकडे इकडे टिकल्या आहेत तर त्या आपण लावणार आहोत. आता इथे मी अरेंज करून बघते की कसं छान दिसतंय. त्या प्रकारे आपण लावणार आहोत. आता गोल्डन कलरच्या टिकल्या आपल्या लावून झालेल्या आहेत. साईडचे जे दोन्ही ग्रीन कलरचे जे कुंदन आहेत ते सुद्धा आपण लावून त्याच्या साईडनी बॉल चेन लावत आहोत. बॉल चेन, मोती चेन. आणि मध्यभागी सुद्धा एक व्हाईट कलरचा आपल्याकडे हाफ मध्ये मोती आहे आणि त्याला गोल्डन चेनची बॉर्डर आहे, तर तो आपण मध्यभागी लावणार आहोत आणि त्याच्या साईडने सुद्धा आपण ही मोती चेन लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला सुंदर असा मुकुट बनून रेडी झालेला आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही चेन लावताना ती व्यवस्थित प्रेस करून घ्या. कुठेही गॅप सोडू नका, म्हणजे फिनिशिंग खूप छान दिसते आणि आपला मुकुटसुद्धा उठून दिसतो.
आणि चेन लावल्यानंतर मी ती कात्रीच्या साहाय्याने सेट करून घेत आहे. आता वरच्या साईडला आपल्याला मोरपीस लावून घ्यायचा आहे. तर दुसरा एक साधा ऑरेंज कलरच्या पेपरवरती मी आपल्या मुकुटने आउटलाईन करून कट करून घेतलेलं आहे आणि ते आपण आता बॅक साईडला चिटकवून घेणार आहोत. त्याचवरती आपल्याला मोरपीस आपला चिटकवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जी ग्लिटर शीट आहे ती त्याच्यावरती चिटकवायची आहे. अशा प्रकारे आपल्या मुकुटचा बेस तिथे तयार होतो आणि सुंदर असा मुकुट आपला बनून तयार होऊन जातो. त्या खालच्या कागदाने आपल्या मुकुटला एक स्टिफनेस सुद्धा येईल, म्हणजे आपला मुकुट कुठेही असा वाकणार नाही किंवा लावणार नाही. त्याला एक छान असा बेस मिळून जाईल. आता आपले जे मोरपंख आहे त्याची वरची साईड थोडीशी आपण कट करून सेट करून घेणार आहोत. आता इथे आपण बाजूबंदासाठी आणि गळ्यातलं जे बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे सर्कल्स कट करून घेत आहोत आणि एक बासरीसाठी सुद्धा. तर असे 5 सर्कल्स आपण कट करणार आहोत. तर 2 आपल्याला बाजूबंदासाठी लागतील, 2 आपल्याला गळ्यातल्यांसाठी लागतील आणि एक जो आहे तो बासरीच्या वरती आपल्याला डिझाईन करण्यासाठी. असे 5 सर्कल्स आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत. आता हे सर्कल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून त्याचा मध्य काढायचा आहे आणि बरोबर मध्यभागी आपल्याला ग्रीन कलरचा जो स्टोन आहे कुंदन तो स्टिक करायचा आहे. त्याच्याभोवती आपल्याला जी आपली चेन आहे मोत्याची ती लावून घ्यायची आहे आणि त्याच्या साईडनी गोल्डन कलरच्या टिकल्या सुद्धा लावून घ्यायच्या. म्हणजे सुंदर असे आपले बाजूबंदची डिझाईन तयार होऊन जाते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण बनवत आहोत. तर सेम अशाच प्रकारे आपण इथे 5 गोल तयार करून घेणार आहोत आणि सगळे जे आपण हे कुंदन किंवा स्टोन जे आहेत ते चिटकवत आहोत ते B7000 या ग्लूनी इथे चिटकवून घेत आहोत. तुम्हाला साईज जशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. मी इथे 6 महिन्याच्या बाळासाठी हा सेट बनवत आहे, त्यामुळे मी इथे साईज छोटी ठेवलेली आहे. तुम्ही जर का मोठ्या मुलांसाठी म्हणजे 3 ते 4 वर्षाच्या किंवा 5 वर्षाच्या मुलासाठी बनवत असाल तर तुम्ही इथे साईज वाढवू शकता. पण मी इथे लहान मुलासाठी लहान बाळासाठी बनवते, ते 6 महिन्याचंच आहे, त्यामुळे मी छोटी घेतलेली आहे. आता मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्याचा रोल बनवून घेत आहे. रोल बनवल्यानंतर तो आपल्याला स्टिक करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर या रोलची आपल्याला बासुरी बनवायची आहे. तर हा रोल आपला व्यवस्थित स्टिक झाल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला मल्टी कलरची लेस रॅप करून घ्यायची आहे. त्या बासुरीला सुंदर असा लुक देण्यासाठी आपण इथे कागद न वापरता सुंदर अशी मल्टी कलरची लेस वापरत आहोत. तर ती लेस सुद्धा आपल्याला त्याच्यावरती स्टिक करून घ्यायची आहे. ती लेस स्टिक करून झाल्यानंतर पूर्ण जो रोल आहे आपला त्याला आपल्याला ही जी लेस आहे ती रॅप करून घ्यायची आहे आणि ही रॅप करून झाल्यानंतर सुंदर अशी आपली बासुरी तयार होईल. तुम्ही बघू शकता की ती मल्टी कलरची लेस असल्यामुळे खूप सुंदर अशी आपली बासुरी दिसते. त्याच्यामध्ये वेगवेगळे सप्तरंगी कलर्स आहेत आणि सुंदर अशी आपली बासुरी इथे तयार होते.
बासुरी तयार झाल्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला ग्लू लावून स्टिक करून घ्यायची आहे, म्हणजे आपली जी लेस आहे ती निघणार नाही. आणि लेस स्टिक करून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण जो सर्कल तयार करून घेतलेला होता तर ते सर्कल्स आपल्याला त्याच्यावरती स्टिक करायचे आहेत. आता त्या सर्कलच्या खाली लावण्यासाठी आपल्याला 2 लटकन लागतील. तर त्यासाठी आपण मोती घेतलेले आहेत, मोत्याची माळ घेतलेली आहे आणि ते मोती ऑफ व्हाईट कलरचे मोती, ग्रीन कलर आणि गोल्डन कलर असे मोती आपण यूज करून छानसं लटकन तयार करणार आहे. तर एक मी इथे ग्रीन कलरचा आणि 2 गोल्डन कलरचे मोती आणि त्यानंतर जवळपास 5 आपले ऑफ व्हाईट मोती टाकलेले आहेत आणि सुंदर असं लटकन इथे तयार करून घेते. मी 2 अशाच प्रकारे तयार करून घेतलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित गाठ मारून घेते. आणि ते आता आपल्याला तो जो आपला सर्कल जो आहे आपण ह्याच्या आधी बनवून घेतलेला त्याच्यावरती स्टिक करायचा आहे आणि त्याच्याच वरती आपल्याला मोरपीस सुद्धा लावून घ्यायचा आहे. आता आपण त्याच्यावरतीच मोरपीस सुद्धा लावून घेणार आहोत. मोरपीस लावल्यानंतर सुंदर अशी बासुरी आपली दिसायला लागलेली आहे. खूप छान दिसत आहे. बालगोपालची जी आपण ज्वेलरी बनवतो तर त्यामध्ये मोरपीसला खूप महत्त्व असतं. मोरपीस हे आपण यूज करतोच कारण की कृष्णाला मोरपीस हे खूप आवडायचं, त्यामुळे आपण ज्वेलरीमध्ये सुद्धा मोरपीस यूज करतो. आता ह्याच्यानंतर मी गळ्यातला जो हार आहे तो बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे आपण जो बनवलेला सर्कल होता तर ते 2 सर्कल आपण यूज करणार आहोत. तर पहिला सर्कल घेऊन आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला गाठ मारून घ्यायची आहे सुई दोऱ्याच्या साहाय्याने आणि जवळपास ऑफ व्हाईट कलरचे जे मोती आहेत ते 18 मोती आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहेत. तर इथे मोत्यांची संख्या तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता, तुम्हाला हवी तशी. तुम्हाला जर का मोठा बनवायचं असेल तर तुम्ही मोती वाढवू शकता. मी इथे 18च मोती यूज केलेले आहेत. 18 मोती, त्यानंतर 2 गोल्डन कलरचे मोती आणि मध्यभागी ग्रीन कलरचे मोती यूज केलेले आहेत आणि पुन्हा दुसऱ्या साईडला 2 गोल्डन मोती आणि 18 ऑफ व्हाईट कलरचे मोती मी दोऱ्यामध्ये ओवून घेणार आहे. ओवताना एक काळजी घ्यायची की कुठेही दोरा दिसून द्यायचा नाही, लूज पडून द्यायचं नाही. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला तो गोल घ्यायचा आहे फोम शेडचा आणि त्याला व्यवस्थित गाठ मारून आपली डिझाईन कंप्लीट करायची आहे. आता इथे मोती ओवून झालेले आहेत. आता मी फोम शीट घेऊन पुन्हा त्याला गाठ मारून घेत आहे व्यवस्थित. आता आपल्याला गाठ मारून घ्यायची. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही गाठ मारू शकता. फक्त आपला दोरा कुठेही लूज पडून द्यायचा नाही आहे. आता ते झाल्यानंतर थोडीशी गॅप सोडून पुन्हा आपल्याला सुईने गाठ मारून घ्यायची आहे आणि परत दुसरा पदर तिथे आपल्याला ओवून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या पदरासाठी सुद्धा आपण इथे जवळपास 18च मणी आपण इथे ओवलेले आहेत. मी इथे दुसऱ्या पदरासाठी 20 ऑफ व्हाईट कलरचे मोती ओवून घेणार आहे. 20 ऑफ व्हाईट कलरचे मोती ओवल्यानंतर आपण
3 गोल्डन कलरचे मोती आणि त्यानंतर 5 ग्रीन कलरचे आणि पुन्हा 3 गोल्डन आणि 20 ऑफ व्हाईट असे मोती आपल्याला दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला ती डिझाईन कंप्लीट करून वरच्या साईडला गाठ मारून घ्यायची आहे। ते सुंदर अशी हे गळ्यातलं आपलं रेडी होत आहे। इथे गाठ मारून झाल्यानंतर वरच्या बाजूला सुद्धा आपण एक पदर मोत्याचा ओवून घेणार आहोत, म्हणजे आपल्या गळ्यातलं दिसायला सुंदर दिसेल, छान दिसेल। तर इथे ओवून झाल्यानंतर वरच्या साईडला सुद्धा आपण जवळपास एक 10 मणी ओवून घेणार आहोत आणि ते मणी ओवल्यानंतर आपल्याला बॅक साईडला सॅटिन रिबीन लावायची आहे। तर सॅटिन रिबीनला आपले मणी ओवून झाल्यानंतर सॅटिन रिबीन घ्यायची आहे आणि सॅटिन रिबीनला सुद्धा सुईच्या साहाय्याने आपल्याला गाठी मारून घ्यायच्या आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण प्रोसेस करत आहोत। तर इथे मी जवळपास 10 मणी मला कमी वाटत होते, तर मी इथे अजून 5 मणी वाढवले, म्हणजे आपण जवळपास 15 मणी घेतलेले आहेत। त्यानंतर पहिल्या मोत्यातनं सुई काढून तिथे गाठ मारायची आहे आणि त्यानंतर आपण सॅटिन रिबीन घ्यायची आहे आणि सॅटिन रिबीनला आपला दोऱ्याने पॅक करून घ्यायचा आहे। बॅक साईडला आपण इथे सॅटिन रिबीन वापरली आहे, कारण की आपण 6 महिन्याच्या बाळासाठी आपण ही ज्वेलरी बनवतोय, तर त्याला कुठेही टोचू नये, रुतू नये म्हणून आपण बॅक साईडला सॅटिन रिबीन वापरलेली आहे। आता आपण बाजूबंद बनवतोय, तर बाजूबंदासाठी सुद्धा मी इथे सॅटिन रिबीन कट करून घेतली आहे आणि जे आपले गोल होते तर ते त्याच्यावरती चिटकवून घेतलेले आहेत आणि मुकुटाला सुद्धा आपण इथे सॅटिन रिबीन लावून घेणार आहोत। तर B7000 ग्लू आपण सगळीकडे यूज केलेला आहे सॅटिन रिबीन चिटकवण्यासाठी आणि थोडा अजून पॅक बसावा म्हणून त्याच्यावरती आपल्याला अजून एक कागदाचा तुकडा चिटकवून घ्यायचा आहे। आणि व्यवस्थित आपली ज्वेलरी बनून तयार झालेली आहे। तर हा व्हिडिओ सर्वांना नक्कीच आवडला असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। थँक्यू।